बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या. प्रकरण 8. भाऊरावांची सकाळची पूजा आटोपली होती. बाहेर ओट्यावर ते शतपावली घालत होते. त्यांच्या मनात आलं, बहुधा आज बॅरिस्टर येणार नाहीत, कारण रात्रभर माडीवर बत्ती जळत होती. माडीवरला प्रकाश तावदानावर पडला होता. ज्या वेळी रात्री भाऊरावांना जाग आली त्यावेळी खोलीच्या तावदानावर प्रकाश होता. रात्रभर बॅरिस्टर झोपले नव्हते, आणि झोपलेच असले तर ते पहाटे किंवा अगदी उजाडता. तरीसुद्धा बॅरिस्टर आले. येताना न विसरता फुलं घेऊन आले. त्यांचे डोळे अगदी चमत्कारिक दिसत होते, लाल आणि जरा सुजलेले सुद्धा. भाऊरावांना वाटलं, हे रात्रभर रडले असणार. त्यांनाही वाईट वाटलं. तुमचे डोळे फार लाल झाले आहेत. होणारच, जागाच होतो ना रात्रभर. आज तुम्ही घरीच राहा, विश्रांती घ्या, झोप घ्या. तुम्ही घेताय का रजा? छे, मला शक्यच नाही. आणि मी कशाला? मी एकटा काय करू? एकटेपणानं मला कधीच विश्रांती मिळत नाही. पण तुम्हाला 4 घंटे तरी झोप हवी. बघू, रात्री चाललं होतं काय? हा प्रश्न भाऊरावांनी मुद्दाम विचारला होता. त्यांना कुतूहल होतं, हे रात्रभर काय करीत होते याचं. नुसते रडले असते तर दिवा जळत ठेवण्याची गरज काय? रात्री काय चाललं होतं असं स्वतःलाच विचारित त्यांनी पाईप पेटवला. भाऊरावांच्या घरी ते सहसा पाईप ओढत नसत. त्यांना असा संशय होता की राधाक्काला तंबाखूचा वास आवडत नाही. पण आज ते अस्वस्थ होते. तेवढ्यात राधा चहा घेऊन आली. राधाक्का, आज 3 कप नाहीत, 4 कप हवेत बरं, आणि कडक. हे सांगताना त्यांनी राधाक्काकडे पाहिलं सुद्धा नाही. राधाक्काही नेहमीसारखी हसली नाही. ती वळली आणि आत गेली. राधाक्काच्या अंबाड्यात फुलं नव्हती, पण ते त्यांच्या लक्षात आलं नाही. रात्री काय चाललं होतं? चहा घेता घेता त्यांनी पुन्हा एकदा स्वतःलाच विचारलं आणि म्हणाले, सगळा जुना काळ एकदा नजरेखालनं घातला. सगळे जुने फोटो पाहिले. डेक्कनमधले, लंडनमधले, पॅरिसमधले. एकट्या ग्लोरियाच्या फोटोंचा एक अख्खा अल्बम आहे. तो पुन्हा पाहिलाच नव्हता मी. हे सगळं विसरायचं आहे. या नादात गेली कित्येक वर्ष ते कपाटात उघडलं सुद्धा नव्हतं मी. रात्री 12 पर्यंत आधी त्या कपाटाच्या किल्ल्यात सापडेनात. सगळी पत्र वाचली, जिमची, ग्लोरियाची. जिमचं एक पत्र कुठे मिळालंच नाही, ज्यात त्यानं लिहिलं होतं ग्लोरिया वेड्याच्या इस्पितळात गेली म्हणून. एनिवे, दमयंतीची पत्र, 400-500 पत्र एकट्या दमयंतीचीच आहेत. त्याच्या निम्मे माझी, मी तिला पाठवलेली. ती तुमच्याकडे कशी? तिनं लग्न ठरवलं तेव्हा तिनंच ती आणून दिली. मी म्हटलं, अगं ती जाळून टाकायची. ती म्हणाली, शपथ आहे, जाळू नकोस. इट्स अ ग्रँड रेकॉर्ड ऑफ वन इनोसंट रोमान्स. हे तिचे शब्द. आज मला आठवले नसते कदाचित, पण एका पाकिटावर ते तिनंच लिहून ठेवलेत. काल वाचले तेव्हा लक्षात आलं माझ्या. आणि तिची पत्र, एवढी पिशवी भरून मी तिची पत्र तिच्याकडे घेऊन गेलो. म्हणाली, तुझ्याकडेच ठेव. म्हटलं, बरं नाही, मामलेदाराशी लग्न ठरलंय तुझं. ती म्हणाली, असू दे, त्या पत्रांचा तू दुरुपयोग करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुला ते जमणारच नाही. भाऊराव, ती तसं म्हणाली तेव्हा मला किती आनंद झाला होता.
तिच्याशी लग्न झालं असतं तर जेवढा आनंद झाला असता त्यापेक्षा अधिक, खूप खूप अधिक आनंद झाला मला. ते प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, हा माझा दुसरा की तिसरा कप? मोजू नका. भाऊराव म्हणाले, हवा तेवढा घ्या. मग मग आणायला सांगा. राधा का? त्याने हाक सुद्धा मारली, पण तेवढ्यात ती कप घेऊन आलीच. भाऊराव, एकेका रोमॅन्टिक मूडमध्ये आपण काही काही करीत असतो आणि तो मूड गेला की त्याच गोष्टी डॅम सिली वाटतात. ते खदाखदा हसले. त्या हसण्यात थोडा कृत्रिमपणा असावा असा भाऊरावांना संशय आला. भाऊराव, रात्री ते कपाट धुंडाळताना मला काय सापडलं ते? इतके दिवस मी साफ विसरून गेलो होतो. काय असेल असं वाटतं तुम्हाला? यू यू इमॅजिन. काय? तुम्ही कल्पना करा. भाऊराव विचार करत राहिले. बॅरिस्टरांनी समोरच्या दारावर एक कटाक्ष टाकला आणि ते म्हणाले, फ्रॉक, सॅटिनचा 1 पीस जम्पर फ्रॉक, मेड टू ऑर्डर टू फिट दमयंती. माझी इच्छा होती दमयंतीशी लग्न झाल्यानंतर एकदा अगदी एकांतात आपण आपल्या हातानं तिला हा फ्रॉक चढवावा. आणखी एक सैल रेशमी झगा. असला झगा इंग्लंडमध्ये गरोदर बायका वापरतात. आय डोंट नो, काहींच्या मते त्या झग्यात त्या वाईट दिसतात. मला वाटतं 7, 8, 9 महिन्यांची प्रेग्नंट बाई त्या झग्यात मार्वलस दिसते. एनिवे, हा ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे. ते एकदम जमिनीवर बघत राहिले. मातीत मुंग्यांचा खेळ बघावा तसे. भाऊराव थरकले. त्यांना एकदम वाटलं, हे रावसाहेबांसारखे झाले की काय? पण तेवढ्यात बॅरिस्टर स्वतःशीच हसले आणि म्हणाले, आणखी. तेवढ्यात राधाका कप घेऊन आली. दॅट्स इट, दॅट्स इट. आणखी एकच कप घेणार असं म्हणणार होतो मी. कप ठेवून राधाका गेली. ते तिला पाठमोरी बघत होते, पण बघत नसल्यासारखे. अँड वन मोर थिंग. आणि इथं मला तुमची मदत पाहिजे. सांगा ना. भाऊराव, प्रेम, निष्ठा हे शब्द आहेत आणि त्या भावना असल्या तरी त्या नंतर येणाऱ्या आहेत. पण मूळ आहे सेक्स, विषयभोग. शरीर सुखावलं पाहिजे, मग प्रेम, निष्ठा, आत्मीयता वगैरे. व्हाय आय टेल यू, ग्लोरियाच्या आणि दमयंतीच्या कितीतरी पत्रांवर त्यांनी गुप्त चित्र काढलेली होती. ऑल सेक्सी एक्सप्रेशन ऑफ द सेक्स. ग्लोरियाला माहीत होतं माझं तिचं जमणार नव्हतं. मी परत तिथं जाणार नव्हतो, तरी सुद्धा ती चित्र काढीत होती. दमयंतीचं माझ्याशी लग्नच होणार होतं. थोड्या काळाचाच प्रश्न होता, तरी सुद्धा तिला धीर धरवत नव्हता. तीही चित्र काढीतच होती. ते एकदम थांबले. परत बोलताना त्यांचा गळा खरचटला. भाऊराव, माझ्या मावशीनं काय करावं सांगा. ती वयात आली तेव्हा विद्रूप विधवा होती. तिनं नवऱ्याची, संसाराची स्वप्न पाहावी तेव्हा ती विद्रूप विधवा होती. नवऱ्याच्या कुशीत आपण झोपावं असं तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती. झीमची काडी पेटवून एखादी ज्योत पहावी. दारामागणं एकदम एक दाबलेला हुंदका फुटला. दोघेही एकदम बावरले. मी निघतो, तुम्ही जरा माझ्याबरोबर या. ते दोघे वाड्याकडे जायला वळले. लक्षात घ्या भाऊराव, माझ्या मावशीनं चित्र कुठं काढावीत? सांगा, कुठं काढावीत? या प्रश्नानं काल रात्री मी मॅड झालो असतो. सगळ्या लोकांनी तिला गाडली आहे. मला ते विद्रूप तोंड दाखवू नकोस असं सांगून मी तिच्यावर दगड ठेवलाय. मी तिची क्षमा मागणार आहे. काय आहे मला बोलता येणार नाही. तुम्ही तिला सांगा मला क्षमा करायला. म्हणावं तिला, तू माझ्या पुढ्यात ये, मला जेवायला वाढ, माझ्याशी बोल. सांगाल तुम्ही? सांगू ना. ते दोघे वाड्यात आले. मावशी ग,
त्यांनी कापलेल्या गळ्यानं हाक मारली. मावशीबाई घाबरून एकदम आत पळाल्या. मावशीबाई, भाऊराव गळा खरडत म्हणाले, जरा बाहेर या, यांना तुमची क्षमा मागायची आहे. मावशीबाई बाहेर आल्या नाहीत. दाराच्या फळीचा आडोसा धरून त्या उभ्या राहिल्या आणि जरा मान कलती करून त्यांनी डोक्याचा थोडा भाग फळीच्या बाहेर काढला. उजव्या डोळ्यानं पाहिलं न पाहिलं बॅरिस्टर आणि भाऊराव उभे होते. भाऊरावांना वाटलं आता काहीतरी बोललं पाहिजे, पण त्यांचाही गळा भरून आला होता. मावशीबाई, तेवढा एक शब्द लडबडत बाहेर पडला आणि काय होतं आहे ते कळण्याआधीच बॅरिस्टराने एखाद्या अर्भकासारखा हंबरडा फोडला आणि मावशीबाईंचे पाय धरून जमिनीवर लोळण घेतली. घरात मृत्यू ओढवावा तसे ते तिघे कितीतरी वेळ रडत होते. बॅरिस्टरांचं डोकं मांडीवर घेऊन मावशीबाई आपल्या तांबड्या पदरानं आपले आणि बॅरिस्टरांचे डोळे पुशीत होत्या. जेवण उरकून भाऊराव कचेरीत जायला निघाले. पिंपळाच्या खाली येताच त्यांना नेहमीप्रमाणे बगी जोडलेली दिसली नाही. त्यांनी वळून मागं माडीवर पाहिलं. मावशीबाई दोरी उडून छतावरचा पंखा हलवीत होत्या. रडले म्हणून झोप लागली, झोप हवीच होती असं मनातल्या मनात म्हणत भाऊरावांनी छत्री उघडली आणि ते रस्त्याला लागले. बॅरिस्टर सगळं विसरून गेले होते. काही घडलंच नव्हतं, जणू खुशीत होते. मावशीबाईंची चेष्टा करीत होते, कारण मावशीबाईंनी कोनाड्यात टाकलेला ग्रामोफोन बाहेर काढला होता आणि करण्यात कान घालून त्या आपलीच तबकडी ऐकत होत्या. 8-9 वर्षांची परकरी पोरगी असताना त्यांनी म्हटलेली भजनं, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, आणि पाठीमाग धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधून या दोर. मावशे, करण्यात डोकं घातलेस, आत अडकलं तर काढणार नाहीस बाहेर, असं बॅरिस्टर म्हणायचे. मावशीबाई हसायच्या आणि चावीचा हँडल फिरवीत म्हणायच्या, मला मिलीला काय कळतं यात, आमच्या अण्णांचा शौक. एवढी एक बांगडी काढायला ते मला मुंबईला घेऊन गेले, कशी मी गायले कोण जाणे. बॅरिस्टर म्हणायचे, अजून गा ग, मी तुला मुंबईला नेतो, 10 बांगड्या काढून घेतो, नारायणरावांना ऐकू दे एकदा. पुरे रे तुझं, ते कुठं मी कुठं, येते त्यांची कंपनी, येशील ना तू. कुठं? नाटकाला. नको रे बाबा. मावशीबाईने हातभर जीभ बाहेर काढली आणि आपले गाल फोडून घेतले. सरकलेला पदर कपाळावर ओढला. मग थोड्या वेळानं म्हणाल्या, या समोरच्या रस्त्यानं येणार? कोण? तेच बालगंधर्व. का? नाटक नको, पण एकदा डोळं भरून बघायची इच्छा होती माझी, त्यांचं रूप. बॅरिस्टर हसले, म्हणाले, केस वाढव, केस वाढव, 4 घास खा चवीनं, आणि मग बघ तुझंच रूप आरशात, नारायणराव फिके पडतील. बॅरिस्टर एक एक पायरी संतपणे उतरले आणि भाऊरावांच्या घरी आले. भाऊराव, या या या, बसा. भाऊराव क्षणभर गप्प राहिले. का? टिळकांना विचारायचं आहे? बॅरिस्टरांनी गंभीर चेहऱ्यानं प्रश्न केला. भाऊराव मोठ्यानं हसले आणि बॅरिस्टरही. जाऊ आपण दोघं. आणि राधा का? तिला काय कळतंय नाटकातलं? तुम्हाला काय कळतं? मला काय कळतं? बरं, ती बसेल स्त्रियांच्या सज्जात. बॅरिस्टर काही बोलले नाहीत. ते अंगणात उभे राहिले आणि त्यांनी पाईप पेटवला. पाईपचे मंद झुरके घेताना त्यांची मान जरा कलती झाली. संगीत ऐकताना व्हावी तशी. ते खूपच खुशीत आले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.